अनेक ठिकाणी जायला रस्ते देखील पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेले आहेत। कर्जमाफीबाबत सरकार गंभीर आहे, योग्य वेळी निर्णय घेऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे। पूरग्रस्तांना सरकारकडून तात्काळ मदत दिली जाईल, पूरग्रस्तांना युद्ध पातळीवर मदत पुरवणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। युद्ध पातळीवर शेती नुकसानीचे पंचनामे करणार असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। त्याचबरोबर ठाकरेंप्रमाणे आम्ही दुटप्पी भूमिका घेत नाही असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणाही साधलाय। संपूर्ण माती वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथं जमिनीची हे झालेली आहे, वाहून गेलेली आहे, खरडून गेलेली आहे। त्या बाबतीत देखील आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि युद्ध पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील, शेतीचे नुकसानीचे पंचनामे होतील। तर दुष्काळाचं राजकारण करण्याची काहींना वाईट खोड आहे। फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। उद्धव ठाकरे ओला दुष्काळानिमित्त मराठवाड्याचा दौरा करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हा टोला लगावलाय। खरं म्हणजे मला याचं राजकीयकरण करायचं नाही, पण अशी मागणी उद्धवजींनी करणं हे किती हास्यास्पद आहे। कारण त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची घटना झाली होती त्यावेळेस लाल कार्पेटवर काय झालं होतं मला आता त्याच्यात जायचं नाहीये, पण ठीक आहे, त्यांनी राजकारण करू नये अशी माझी अपेक्षा आहे। लोकांना अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं, सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे। पण दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं, त्यामुळे मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही। मराठवाड्यात माणूस असो की शेती पुराने कशालाही सोडले